असेल अशी कौतुकाची थाप मॅचला सुरुवात होतानाच मिळालेली आहे। आणि त्यांच्या मामांच्या वतीने पारितोषिक आहे। त्याचबरोबर रुपेशजी पाटील यांचे आगमन आहे, त्यांचे आपण करूया श्रद्धांजली चषक 2025 च्या वतीने शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत आणि त्यांना विनंती आपण आसन सवान या स्पर्धेचा आपण आस्वाद घ्या। देवेश म्हात्रे यांच्याकडून एक पारितोषिक आलेलं आहे आणि पारितोषिक आहे 2000चं हॅट्रिक साठी टीम गोळवली या टीम साठी आहे। ही कौतुकाची थाप मॅचला सुरुवात होण्या अगोदरच काशीनाथ पाटील ज्यांच्या वतीने आम्हाला बाईक स्पॉन्सर केलेली आहे आणि आवर्जून त्या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत, त्यांचे आपण स्वागत करूया श्रद्धांजली चषक 2025 च्या वतीने। म्हणजे ही काही मंडळी अशी आहेत ना जे दातुर्भावाचं प्रतीक आहेत। क्रिकेटच्या स्पर्धांना आर्थिक पाठबळ हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि या सर्व मंडळींच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक पाठबळ दिलेलं आहे, ते देखील आवर्जून आज या स्पर्धेला पाहत आहेत। बॉलर तयार होतील, पहिलं षटक दीपक केने यांच्या हाती बॉल, एका बाजूला ऋतिक केने तर एका बाजूला संदीप बॅटिंग साठी तयार। पहिला बॉल, पहिलाच बॉल समोरच्या बाजूला आक्रमण हल्ला, अरे चनिया मनिया बोर खायाला गोड आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय ताबडतोड, बॉल सीमा पार, चौकार। आई 11 ट्रॉफी, या ट्रॉफी मध्ये 9 बॉल 9 चौकार यांनीच मारले होते आणि या डावाची सुरुवात चौकाराने केली आहे। क्षेत्ररक्षक धावतात बॉलच्या पाठीमागे, एक्स्ट्रा कव्हरला निघालेला बॉल सीमारेषेलगत, अखेरकार बॉल थांबवण्यामध्ये यश आलेलं आहे। बॉलची फेकी केली जाईल परंतु आणखीन एका धावेचा प्रयत्न हो नाही, या प्रयत्नामध्ये ताळमेळ बिघडला, एकाला माघारी यावं लागेल। चौथ्या धावेचा मोह इथे आवरता आला नाही आणि एक फलंदाज येईल आता माघारी। पद चौकारांसाठी पारितोषिक आहे, 3 चौकार मारा 1500 आहेत, 3 षटकार मारा 3000 आहेत, लागोपाठच्या 3 विकेट घ्या 2000 रुपयाचं पारितोषिक आहे। परंतु एका बाजूला पा संदीप पवार आउट होऊन माघारी येत आहेत। पा उमेशदा पाटील तुम्हाला पाहायला मिळतात, त्यांच्या सोबतीला रुपेशजी पाटील। या आयोजनामध्ये या सर्वच मंडळींनी महत्त्वाचं योगदान, त्याचबरोबर त्यांच्या सोबत शरददादा पाटील देखील तुम्हाला पाहायला मिळतात चर्चा करताना, आणि त्याचबरोबर रवी दादा हे तुम्हाला पाहायला मिळतील। परंतु मॅच कडे फोकस करूया। एका बाजूला पहिल्या बॉलवरती चौकार आला परंतु त्यानंतर विकेटही आलेली आहे। एका बाजूला तुम्ही पाहताय पेठाली विपक्ष गोळवली हा सामना, दीपक यांनी पहिला बॉल महागडा टाकला परंतु त्यानंतरच्या बॉलवरती 3 धावा खर्च करत फलंदाजाला धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी पाठवलेला आहे। धावा धावफलकावरती आहेत तब्बल 7 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। बॅटिंगसाठी आता आलेले आहेत परेश केनी, मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत, सोबतीला ऋतिक केनी नॉन स्ट्रायकर एंडला आहेत, परंतु एका बाजूला दीपक केने तयार गोलंदाजीसाठी। बॉल क्रमांक 3 हातातील पॉवर प्लेचं पहिलं षटक, जबरदस्त स्पर्धेचं आयोजन श्रद्धांजली चषकाचा आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत। एक दैदिप्यमान आयोजनाचं प्रतीक, क्रीडा रसिकांसाठी मेजवानी देखील आयोजनातून डोळ्याची पारणं फेडणारी स्पर्धा। परंतु या बॉलला ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या पाठीमागे, अडवण्याचा प्रयत्न सीमारेषेलगत एक्स्ट्रा कव्हरला झालाय, फिल्डर तिकडे यश होतोय, त्यांनी बॉल अडवला, बॉलला थांबवलं, बॉलची फेकी अगदी तत्परतेने गेली परंतु फलंदाजांना काही धावा घेण्यापासून रोखू शकलेले नाहीयेत। 9 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत। दीपक पुन्हा तयार होतील, 3 बॉल टाकलेले आहेत, 9 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत। परेश नुकतेच आलेले आहेत आणि त्यांनी पहिल्या बॉलच्या पाठीमागे 2 धावा अंकित केलेल्या आहेत। एक चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळला होता। बॉल क्रमांक 4 प्रगती पथावरती येतोय, गोळवली विपक्ष पेठाली असा रंगलेला 17 क्रमांक 1 चा थरार। जागा बनवली, समोर खेळलाय, मिड ऑफला खेळाडू आहेत, बॉलची फेकी अगदी लगेच करतील, एक सिंगल धाव आली। प्रयत्न हाच होता परेश यांचा की बॅकफुट वरती जात जागा बनवत कुठेतरी हा फटका कव्हर्स मध्ये खेळायचा होता परंतु फटका खेळला मिड ऑफला, क्षेत्ररक्षक तिकडे होते, बॉलवरती लगेच आले, एक धाव तत्पूर्वी फलंदाजांनी पूर्ण केली। परंतु आता ऋतिक पहिल्यांदा स्ट्राईक करतील,
परंतु आज या जोडीला चांगला खेळ करावा लागेल. एक प्रतिभावंत जोडी आहे. संदीप आउट होऊन माघारी गेले. एक मोठा धक्का होता या टीमसाठी. टीम पेठालीला बॅटिंग करताना, परंतु एका बाजूला टीम गोळवलीला हे पहिलं सुयश प्राप्त झालं धावचीच्या स्वरूपामध्ये. 5वा बॉल प्रगतीपथावरती. दीपक तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या पाठीमागे. 2 अडवला जाईल का बॉल? सीमारेषेलगत पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाजांचं आणि अखेरकार प्रयत्नांना यश नाहीये. बॉल सीमारेषा तोडतोय. सरळ 4 धावेंसाठी आलाय तो धावसंख्या वाढवणारा पॉवर प्लेच्या या षटकामधील हा चौकार. थँक्यू. क्रिकेटमध्ये तुमच्या गलफानपणला थारा कधीच दिला जात नाही. चुकीला कधीच माफी नसते, परंतु या चुका सुधाराव्या लागतील. सीमारेषेलगत बॉल अडवण्याचा प्रयत्न अखेरकार फसला आणि बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धावेंसाठी धावसंख्या 14 वरती 1 आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. एका बाजूला दीपक यांनी काही बॉल चांगले टाकलेले आहेत, काही बॉल महागडे टाकलेले आहेत. अजूनही त्यांना शेवटचा बॉल टाकायचा आहे. एक प्रतिभावंत गोलंदाज आहेत टीम गोळवली या टीमचे. स्ट्रायकर गोलंदाज. एका बाजूला बॅटिंग मध्ये ऋतिक तयार. 4 धावांवरती बॅटिंग करतायत. बॅटची कडा घेणारा बॉल. वेळेच्या अचूकता फटक्याच्या पाठीमागे साधता आली नव्हती, परंतु अखेरकार बॉलने गॅप शोधलाय. रिकाम्या जागा भरा. या 4 धावा पॉवर प्लेच्या या षटकामध्ये ऍड करा. एका षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 18 धावा 1 गडी बाद. थँक्यू. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धावा आलेल्या आहेत तब्बल 18 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. म्हणजे धावा आलेल्या आहेत. टीम पेटाली या टीमसाठी धावा आलेल्या आहेत तब्बल 18. 1 गडी या टीमने गमावलेला आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये दीपकांनी ओसंडून धावा खर्च केल्या, परंतु टीम गोळवली या टीमला एक सुयश मिळालं. फलंदाज संदीप माघारी गेले धावचीच्या स्वरूपामध्ये, परंतु त्यानंतर परेश आणि ऋतिकने डाव सांभाळलेला आहे, सावरलेला आहे. पॉवर प्लेचं षटक म्हटलं की रिकाम्या जागा भरा, कारण क्षेत्ररक्षकांवरती बंधन असतात. तुम्ही आयुष्यामध्ये एखादी परीक्षा देताना त्या परीक्षेमध्ये पहिला प्रश्न तोच असतो की रिकाम्या जागा भरा. क्रिकेटमध्येही तेच आहे. पॉवर प्लेचं षटक म्हणजे रिकाम्या जागा तुम्हाला भराव्या लागतात. 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर येईल आणि या बॉलने ती भरली आणि धावा मिळाल्या 4. धावसंख्या 18 एक गडी बाद. परंतु याच 18 आकड्याचं महत्त्व क्रिकेटच्या परिभाषेमध्ये काय सांगितलं जातं तर 18 आकडा म्हटलं की विराट कोहली यांची आपण चर्चा करतो, ज्यांचा जर्सी क्रमांक 18 आहे. 18 डिसेंबर 2006 या दिवशी विराट कोहली यांचे वडील एक्सपायर झाले होते. विराट कोहली यांचं वय होतं अवघं 18 वर्ष. म्हणजे हा जो काही आकड्यांच्या पाठीमागचा योगायोग आहे, वडिलांचा आशीर्वाद विराट कोहली यांच्या पाठीशी आहे. आजही ते यशाची शिखरं गाठतात. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. पाठीमागच्या बाजूला बॉल खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितलं की दिशा आहे खराब. हा आलाय तो वाईट बॉल. दिशाहीन बॉल होता. पंचांनी स्पष्ट नकार दिला या बॉलसाठी. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. दीपक पाटील आलेले आहेत. एका बाजूला परेश केनी बॅटिंग मध्ये आहेत. 2 बॉल खेळलेले आहेत, 3 त्यांनी बनवलेले आहेत. आणि एका बाजूला ऋतिक केनी आहेत, त्यांनी 2 बॉल खेळले, 8 बनवलेले आहेत. डावकुरे हाताचे फलंदाज परेश. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, बॉलचा पाठमोरा करतील. थोडीशी गडबड झाली, परंतु त्यानंतर आणखीन एक खेळाडू आले, त्यांनी बॉलला लगेच बॅकअप दिलं. बॉलची फेकी अगदी लगेच केली आणि या बॉलच्या पाठीमागे काही धावा टीम पेठाली या टीमला मिळालेल्या आहेत. स्ट्रायकर एंडला परेश केनी तयार. डावकुरे हाताचे प्रतिभावंत खेळाडू. पायांवरती असणारा बॉल फक्त फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉलवरती आले. एक सिंगल धाव घेत स्कोरबोर्डला बिझी ठेवलेला आहे. स्कोरबोर्डला पुन्हा एकदा चालना मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले 22 वरती. तब्बल याच ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. अजूनही 4 बॉल टाकायचे आहेत दीपक पाटील यांना. ऋतिक केनी ज्यांनी चांगली बॅटिंग केली आहे, दमदार बॅटिंग केली आहे. 2 बॉलच्या पाठीमागे 8 कुठलेले आहेत, परंतु इथून पुढे कशा प्रकारचा खेळ करतील. एका बाजूला टीम गोळवली या टीमला दुसरं सुयश कोणत्या बॉलवरती मिळेल. गोलंदाज तयार दीपक पाटील. एका बाजूला राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन.
शरीरापासून थोडंसं दूर असणारा बॉल समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एक सिंगल धाव मिळेल. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर दोन्ही फलंदाजांनी एका धावेवरती कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे. एकेरी दुहेरी धावा क्रिकेटच्या स्कोअरबोर्डला नेहमीच नवसंजीवनी देतात आणि तोच प्रयत्न या दोन्ही फलंदाजांनी, या दोन्ही बॅटरनी केलेला आहे. टीम पेठाली या टीमसाठी. स्ट्रायकर एंडला परेश तयार होतील. पण ही जी जोडी आहे त्या जोडीबद्दल आपण चर्चा करतोय. परफेक्ट यॉर्करचा वार आणि इथे केली आहे फलंदाजाची शिकार. फलंदाज त्रिफळाची क्लीन बोल्ड. थँक्यू. फॉर्च्यून इव्हेंटचं हे लाईव्ह टेलिकास्ट आहे. दोन्ही अँगल बॉल टाकताना आणि बॉल खेळताना कशा प्रकारे खेळलेला आहे. बॅटची कडा लागून बॉल स्टँडवरती आदळला आणि फलंदाज त्रिफळाची होऊन माघारी चाललेली आहे. टीम गोळवली या टीमला दुसरं सुयश इथे प्राप्त झालेलं आहे. फलंदाज क्रमांक 2 माघारी गेलेले आहेत. बॅटिंग करताना फलंदाज परेश माघारी. आता मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश बॅटिंगसाठी आलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती आहे 23. 2 गडी बाद. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तुम्ही पाहताय श्रद्धांजली चषक 2025 गोळवली विरुद्ध पेठाली हा सामना. 5वा बॉल प्रगतीपथावरती येतोय. दीपक पाटील यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. 4 बॉल टाकल्यात. अवघ्या 5च धावा खर्च केलेल्या आहेत. फलंदाजांना बांधून ठेवलंय आणि त्याचबरोबर संघासाठी 1 विकेटही त्यांनी मिळवलेली आहे. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक. पॉवर प्ले क्रमांक 2चं हे षटक. बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मनसुबे काही वेगळे होते परंतु यावेळेला मनसुबे उधळून लावले. पाय पुढे काढला होता. पाठच्या पायाचा गुडघा खाली टेकवला होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही आणि आला तो हा डॉट बॉल. डॉट बॉल फलंदाजांवरती प्रेशर वाढवेल. स्ट्रायकर एंडला प्रथमेश जे नुकतेच मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. बॅटिंगसाठी क्षमता आहे. जागेवरतूनच फटका खेळलाय. ताकद लावली. क्षेत्ररक्षक तिकडे आले बॉलवरती. 1 सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धाव फलकावरती आलेले 2 षटकांच्या अखेरीस 24 धावा 2 गडी बाद. त्याचबरोबर महेशजी केनी यांचं आगमन आहे. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं श्रद्धांजली चषक 2025च्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. महेशजी केनी साहेब यांना विनंती आहे की आपण साहेब मुख्य व्यासपीठावरती आपण विराजमान व्हा. आपलं स्वागत आहे. श्रद्धांजली चषक 2025च्या वतीने 2 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा आहेत तब्बल 24. 2 गडी बाद. म्हणजे अगदी 12च्या सरासरीने हा संघ बॅटिंग करत आहे. म्हणजे प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं काय आहे, जर या सरासरीने जर टीम पेटालीने बॅटिंग केली तर हा संघ 60 पर्यंत मजल मारू शकेल. परंतु या काही गोष्टींची आपण चर्चा करतो ना, परंतु प्रत्यक्षात या सर्व काही गोष्टींनी मॅचची जी चर्चा आहे तिला उदान प्राप्त होऊ शकतं. मॅचला उदान कधी प्राप्त होईल, ज्यावेळेस तुम्ही चांगला खेळ कराल. म्हणजे सर्व काही अवलंबून तुमच्या खेळाच्या सादरीकरणावरती आहे. जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाही आणि ही जर तरची चर्चा होती. परंतु एका बाजूला 24 वरती 2 अशी स्थिती आहे. ओव्हर नंबर 3 साठी हितेश गायकर नावाचा पर्याय निवडलेला आहे. टीम गोळवली या टीमकडून टीम गोळवलीने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत या टीमने 24 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी गारद केलेले आहेत. ओव्हर नंबर 3 ला होते सुरुवात. स्ट्रायकर एंडला प्रथमेश तयार, ज्यांनी 2 बॉल खेळले, 1 वरती बॅटिंग करत आहेत. आज चांगली बॅटिंग करावी लागेल. या बॉलला दिशा दिली आहे. शॉट फाईन लेगला गुंगारा देत बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे. सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल सीमा पार. राणी धाबा चौकार. त्याचबरोबर दिपेशजी 4G धानसर यांचे आगमन आहे, त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती चौकार आलेला आहे. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते, त्यांना गुंगारा देत बॉलने सीमारेषा ओलांडली. हितेश गायकर पुन्हा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. हा बॉल जागेवरतून खेळलाय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दर्शक. मिळाला मोका, दिला. या बॉलवरती प्रथमेश केनी यांनी ठोका 6 धावेंचा.
थँक्यू. एका बाजूला पहा हितेश गायकर यांच्यावरती भीषण हल्ला चढवलेला आहे, आक्रमण केलेलं आहे त्यांच्यावरती, परंतु कमबॅक त्यांना करावं लागेल. 2 बॉल महागडे टाकलेले आहेत. इथून पुढचे चांगले बॉल त्यांना टाकावे लागतील. बॉल क्रमांक 3 स्ट्रायकर एंडला आहेत प्रथमेश. याही वेळेला मैदानाच्या डाव्या बाजूला हा बॉल वळवला, एक पाय पुढे काढला, गुडघा टेकवला. क्रिकेटमध्ये गलफान पणाला नाही थारा, आणि हा बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. या स्पर्धेतला हा 100वा चौकार कुणाच्या बॅट मधून आलेला आहे, तर ते नाव आहे प्रथमेश केनी यांनी या श्रद्धांजली चषक 2025 मधला 100वा चौकार मारलाय. आणि याही वेळेला हा बॉल निघाला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे. क्रिकेटचं मादक सौंदर्य, बॉल सीमा पार, चौकार. या स्पर्धेमध्ये पारितोषिकांची उधळण. त्याचबरोबर प्रतीकजी केनी यांचे आगमन आहे, त्यांचे आपण स्वागत करूया. एक पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. दीपेश शेठ 4G धानसर सुंदर बैलाचे मालक यांच्या वतीने आयबा कॅच जर तुम्ही पकडली तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही विकेट हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक जर घेतली तर तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. ही कौतुकाची थाप खेळाडूंवरती आणि प्रेक्षकांवरती दीपेश शेठ 4G यांच्या वतीने आहे, जे धानसरचे आहे, सुंदर बैलाचे मालक आहेत. परंतु 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत तब्बल 43, 2 गडी बाद, अर्धा डाव संपलेला आहे. ऐकूया एक छोटंसं मधुर संगीत. थँक्यू. त्याचबरोबर आमचे प्रशांतजी केनी यांचे आगमन आहे, त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. श्रद्धांजली चषक 2025 च्या वतीने आपलं शब्द सुमनांनी आम्ही या ठिकाणी करत आहोत. सहर्ष स्वागत. श्रद्धांजली चषक 2025 चा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावा धाव फलकावरती आहेत तब्बल आतापर्यंत 43 धावा. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगला खेळ एका बाजूला बॅटिंग मध्ये गोलंदाजी मध्ये करावा लागेल. ड्रिंक्स ब्रेक झाला आणि आता ड्रिंक्स ब्रेक समाप्त होत आहे. यानंतर वेगळं काही धोरण आखता येईल का याचाच प्रयत्न दोन्ही संघांना करावा लागेल. हा संघर्ष आहे या मॅच मध्ये आणि तो संघर्ष आज प्रखरतेने करावा लागेल. असंही म्हटलं आता ना की संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय जीवनामध्ये सुखाचा राजभोग येत नाही. आणि जीवनामध्ये जर सुखाचा राजभोग आणायचा आहे ना तर संघर्षाची तयारी ठेवावीच लागते. या मॅच मध्ये तो संघर्ष आहे. एका बाजूला बॅटिंग करताना धाबा बनवताना संघर्ष करावा लागतोय, त्याच धाबा रोखताना संघर्ष करावा लागतोय. त्याचबरोबर ज्यांचं आगमन ठिकाणी होत आहे आपण त्यांचं स्वागत करूया. आमचे दिलीपजी केनी जे पेटालीचे आहेत, साहेबांचं आपण सहर्ष स्वागत करूया. त्यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती आहे. त्याचबरोबर विशालजी केनी जे पेटालीचे आहेत त्यांचंही आपण दादांचं स्वागत करूया. आणि त्याचबरोबर तेजसजी केनी पेटालीचे आहेत. या मान्यवरांचे पाहुण्यांचं आपण करूया स्वागत. आणि त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा, या स्पर्धेचा आपण आस्वाद घ्या. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होते आणि पुन्हा एकदा दीपक पाटील यांना आणलेला आहे, ज्यांनी षटक क्रमांक 2 हाताळलं होतं. 6 धावा देत एक गडी गारद केला होता. पुन्हा आलेत. फटका चांगला मैदानाच्या डाव्या बाजूला हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक जातील बॉलवरती. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एकच धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. क्षेत्ररक्षण हा एक महत्वाचा घटक आहे. क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे आणि तुमच्या सांघिक खेळाला फार मोठं महत्व आहे. एका दुसऱ्याने चांगला खेळ करून संघाला सामना जिंकता येत नाही.
11 खेळाडूंना चांगला खेळ करावा लागतो. स्ट्रायकर एंडला ऋतिक केनी तयार. समोर खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक जात आहेत. फुटबॉल स्टाईल अडवण्याचा प्रयत्न फसलाय. बॉलने सीमारेषा तोडली. राणी धावा, चौकार. केले होते. कमी गतीचा बॉल टाकला, तो थोडासा पुढे ठेवला होता, परंतु त्या बॉलचा समाचार घेतलाय ऋतिक केनी यांनी बॅटिंग करताना. वेगाने टाकलेला बॉल, पंचांकडे थोडीशी हलकी अपील केली आहे. एक सिंगल धाव पंचाने सांगितलं की लेग बायची धाव आहे. पण कधी अधिक वेगाने बॉल येत आहेत, कधी कमी वेगाने बॉल येत आहेत, कधी बॉल उजव्या स्ट्रीच्या बाहेर आहेत. या प्रकारचं मिश्रण गोलंदाजीमध्ये अंमलामध्ये आणलेलं आहे दीपक पाटील यांनी. परंतु एका बाजूला धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 49 झोन गडी बाद. बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलेत. विकेटचं पतन. फलंदाज प्रथमेश 21 धावा बनवून इथे जातील माघारी. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती आहे 49 धावा, 3 गडी बाद. एका बाजूला आता धावांचा वेग थोडासा मंदावलेला आहे. पहिल्या काही ओव्हर्समध्ये धावा चांगल्या प्रकारच्या आल्या होत्या. पहिलं षटक 18 धावांचं होतं. दुसरं षटक धावसंख्येचा वेग कमी करणार होतं, 6 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 19 आल्या. परंतु या षटकामध्ये आतापर्यंत तब्बल 4 बॉलच्या पाठीमागे धावा अवघ्या आलेल्या आहेत, त्या 6 आहेत. शेवटच्या अजूनही 2 बॉलचा केस शिल्लक आहे. कौशल आलेले आहेत बॅटिंगमध्ये. आज स्वतःचं आत्मपरीक्षण स्वतःला करावं लागेल. या शेवटच्या उर्वरित बॉलमध्ये चांगला खेळ करावा लागेल. अखेरकार हा बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय. भन्नाट वेग, यष्ट्यांचा वेध. फलंदाज आल्या पावली. क्लीन बोल्ड, त्रिफळाचित. थँक्यू. आता हॅट्रिक साठी पारितोषिक आहे तब्बल 5,000चं. दीपेश शेठ 4G धानसर, सुंदर बैलाचे मालक. हॅट्रिक पूर्ण होईल का? परंतु या हॅट्रिक बद्दल आपण ज्यावेळी चर्चा करतो ना, की या शब्दाचा उगम कुठून झाला, तर तो क्रिकेटमधूनच झाला. 1858 साली H स्टीव्हन्सन हे असे खेळाडू होते ज्यांनी अशा प्रकारची ट्रिक पहिल्यांदा केली होती. 3 विकेट टिपल्या होत्या आणि त्यांच्या या ट्रिकसाठी काही मंडळींनी फंड जमा केला. त्या फंडातून एक हॅट विकत आणली. ट्रिक हा शब्द हॅट सोबत जोडला गेला. तिथून पुढे प्रघात पडला, तो म्हणजे हॅट्रिक. तोच बॉल प्रगतीपथावरती. पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे हलकीशी अपील केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि सहजरित्या 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण केलेल्या आहेत. 4 षटकांचा अखेर खेळ संपला. धावफलकावरती धावा आलेल्या आहेत तब्बल 51. 4 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम पेठाली. त्याचबरोबर षटकार हॅट्रिकसाठी दिलीपजी केने पेठाले यांच्या वतीने 3,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पण आपण हॅट्रिक या शब्दाबद्दल चर्चा केली. जीवनामध्ये एकसारख्या काही गोष्टी 3 वेळा घडल्या ना, तर त्याला आपण हॅट्रिक बनतो आणि या शब्दाचा उगम हा क्रिकेटमधूनच आहे. त्याचबरोबर शिवदास शेठ पाटील यांच्या वतीने देखील पारितोषिक आहे. 3 षटकारांसाठी 3,000. पेटालीचे बाचे आहेत आणि त्यांच्या वतीने हे पारितोषिक आलेले. क्या बात आहे. म्हणजे पारितोषिकांची उधळण, कौतुकाची थाप, ही खेळाडूंसाठी ऊर्जा. शेवटच्या 6 बॉलचा काही शिल्लक आहे. काय दडलंय, कुठपर्यंत पेठाली संघ मजल मारेल आणि कुठपर्यंत टीम गोळवली ही टीम पेठालीला थांबवेल. सत्र क्रमांक 1 मध्ये शेवटच्या अंतिम षटकाला सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती विशाल गायकर एका बाजूला, ऋतिक केनी बॅटिंग मध्ये तयार. 6 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 13 कुटलेले आहेत. शेवटच्या 6 बॉलचा हा थरार. आक्रमण केलं या बॉलवरती. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, त्यांच्या डोक्यावरतून बॉल देईल दशक. बॉल सीमारेषा पलीकडे तलवारीच्या धाराने बॉल सीमारेषा चिरतोय. ऋतिक केनी यांच्या बॅटमधून धावसंख्या वाढवणारा राणी धाबा, चौकार.
ज्या प्रकारची माहिती मिळते, नारविली गावातूनच ऋतिक केनी यांनी आपल्या जीवनामधली पहिली बाईक मिळवली होती आणि ते स्ट्रायकर इनला आहे. 17 त्यांनी बनवलेले आहेत, 7 बॉल खेळलेले आहेत. विशाल नुकतेच आलेत, पहिला बॉल त्यांनी महागडा टाकलाय, अजूनही 5 बॉल त्यांना टाकायचे आहेत. योग्य टप्प्यावरती योग्य दिशेने टाकावे लागतील. वेळेच्या अचूक त्या फटक्याच्या पाठीमागे नाहीये. थोडा वेळ बॉल हवेत होता, पॉइंटचे खेळाडू तिकडे आले. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्या पुन्हा पुढे सरसावेल. 56 धावा, 4 गडी बाद. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे, अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पण 3 चौकार, 1,500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्षेत्ररक्षक धावतायत, बॉलच्या पाठीमागे आलेत आणि अखेरकार विकेटचं पतन. फलंदाज हेमंत इथे माघारी मोठ्या फटक्यांचं धाडस करताना. त्याचबरोबर एक पारितोषिक आलेलं आहे सौरभजी भोईर यांच्या वतीने. ऋतिक केनी यांच्यासाठी 3 बॉल 3 षटकार, 2,000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि शेवटच्या आता बॉल शिल्लक राहिलेले आहेत 3 आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. शेवटच्या 3 बॉलसाठी एका बाजूला सोबतीला ऋतिक केनी आहेत, ज्यांनी 8 बॉल खेळले, 18 बनवलेले. एक चांगली झुंज मैदानाच्या आतमध्ये दिलेली आहे. ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा धावफलकावरती 56 आहेत, 5 गडी बाद. यानंतरची मॅच आहे खंबालपाडा विपक्ष शिरडोन. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा, आपला टॉस केला जाईल. डावकुरे आताचे फलंदाज आलेले आहेत. पंचांकडे थोडीशी अपील केली, एक सिंगल धाव. पंचाने सांगितलं की ही लेग बाईची धाव आहे. म्हणजे अगदी प्रयत्न हाच होता की 3 यष्टांच्या समोर फलंदाजाला आम्हाला पकडायचं आहे. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडला कोण आहेत तर ऋतिक केनी आहे, ज्यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे, ज्यांनी मैदानाच्या आतमध्ये झुंज चांगली दिलेली आहे. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. काय कसोटीचा आहे, परंतु कसोटीला सांगा की वारसा संघर्षाचा आहे. आणि तो संघर्ष आता मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला बॅटिंग करताना, एका बाजूला गोलंदाजी करताना. शेवटच्या 2 बॉलचा थरार. फटका चांगला खेळलाय, क्षेत्ररक्षक जातील वेगाने, बॉल आलाय सीमारेषेलगत, बॉल अडवला गेलाय. दुसरीचा प्रयत्न केलाय, 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. बॉल थोडासा पुढे ठेवला होता. कार्पेटचा एक जबरदस्त फटका मोठ्या दिलिरीने खेळला होता. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती आले, झडप घातली, बॉलची फेकी केली. 2 धावा तत्पूर्वी फलंदाजांनी पूर्ण केल्या. ऋतिक केनी शेवटचा बॉल फेस करतील. धावसंख्या धावफलकावरती आहे 59 धावा, 5 गडी बाद. विशाल गायकर यांनी सुरुवातीचे काही बॉल महागडे टाकले होते, परंतु त्यानंतर त्यांनी जोमाने कमबॅक केलं. शेवटच्या काही बॉलच्या पाठीमागे अंतिम बॉल त्यांना हाताळायचा आहे. समोर आहेत ऋतिक केनी. अखेरकार या बॉलच्या पाठीमागे काय घडलं, पंचाने सांगितलं दिशा खराब आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. थोडंसं दडपण आहे शेवटच्या बॉलच्या पाठीमागे. प्रयत्न हाच राहील की फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचं आहे आणि फलंदाजाचा प्रयत्न हाच राहील की मला मोठ्या फटक्यासाठी जायचं आहे. ऋतिक केनी तयार, आक्रमण केलंय समोरच्या बाजूला आणि अखेरकार बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. सबसे हटके 100%, बॉलला पाठवलंय सीमा पार. बॅट्समन आहेत ऋतिक केनी, पेटाली आहे त्यांचं गाव. चौकार. थँक्यू. प्रथम बॅटिंग करताना टीम पेटालीने बनवलेल्या आहेत धावा 64 धावा, म्हणजे टीम गोळवली या टीमला बनवायच्या आहेत धावा 65. येणारे बॉल आहेत 30. आपण करूया टॉस. ओढूया प्रेझेंटेशन बॉक्स कडे. हॅलो, चला टॉस. चला सन्मान करू पेटालीचे आमचे प्रशांत केनी हे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करूया. कैलास पाटील यांना विनंती करेन प्रशांत केनी यांचा आपण या मंचावरती सन्मान करायचा आहे. चला टीम खंबालपाडा आणि त्याच्या विरोधात शिरडोन संघ, दोन्ही कॅप्टन या टॉस करू. शिरडोनचे कॅप्टन
त्याचबरोबर सुंदर बैलाचे मालक दीपेश शेठ पोरजी धानसर हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात येईल. चला शिरडूनचे कॅप्टन आपण यायचं आहे. चला सामना सुरू करा आपण. चला फिल्डिंग लावून घ्या टीम पेडाली संघ आणि गोलवली संघ. आपण ओपनिंग प्लेयर पाठवा. सामन्या लगेच सुरुवात करा, जास्त वेळ नको. हॅलो, शिरडून संघ सामना जर सुरू झाला, आपला कॅप्टन नसला तर आपल्याला पॅनल्टी लागेल. लक्षात ठेवा, पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. शिरडून संघ सामना सुरू झाला तर तुम्हाला पॅनल्टी लागेल, लक्षात ठेवा. लास्ट वॉर्निंग. खिडकालीचे राजन शेलार उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. या आपण राजन शेलार शिवदास पाटीलच्या शुभ असे आपण त्यांचा सत्कार करतो. चला बॅटर या लवकर, सामना सुरू करा. आता वॉर्मअप नको प्लीज. पंच सचिन कडू सर, आज पण नका 4 वाजू. सुरकाते सर चला लवकर, तुमची पोझिशन घ्या तुम्ही, नाही तर तुम्हाला पॅनल्टी लागेल. मग पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2025 ची दुसरी रजनी मॅच नंबर 6 ला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 65 च्या चेसला सुरुवात होणार आहे. 64 बनवल्या त्या पेठालीने आणि गोळवली संघासमोर लक्ष ठेवले 65 धावांचा पहिला बॉल घेऊन गोलंदाज. पहिलाच बॉल आज बॅक मिडॉनला फिल्डर आहे, धाव मिळणार नाही. फुल लाईन बॉल होता. श्रीधरला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. संगीत क्षेत्रातील मोठं नाव पेठालीचे दिलीप बुवा केणी यांचे आगमन झालेले. त्याचबरोबर ओमसाई बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे विशाल दादा केणी, तेजस दादा केणी यांचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. ऑन साईडला टर्न करायचा होता, पायावरती बॉल. ओहो, दुविधा मनस्थितीमध्ये विकेट किपर. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो करू की स्ट्रायकिंग एंडला करू, त्यामध्ये मात्र एक धाव पूर्ण झालेली आहे. जी पहिली धाव गोळवली संघासाठी. 65 चा चेस यश पाटील आणि विशाल गायकर ही ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेण्यात आलेला आहे. तिसऱ्या पंचांना विनंती आहे लवकरात लवकर मैदानाचा आज जा. बॉलिंग ऍक्शन वरती आक्षेप घेतला. मी विनंती करेन गुरुदास भोईर यांना, जे आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर आहेत, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला जायचं.
यासाठी बॉल होता स्लॉट मध्ये आला, मिड ऑन द लॉफ्ट केले बॉलला, लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. राणी ढाबा चौकार. दीपेशजी पोरजी सुंदर बैलाचे मालक धानसर यांच्याकडून 5,000 रुपयांचं आम्हाला डोनेशन आलेलं आहे, त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. 5 धावा. ओहो, उजवा पाय जो पुढे होता, फ्रंट फूट थोडासा स्क्वेअर निघाला यशचा, त्यामुळे पूल करत असताना चेंडूच्या रेषेपासून बाहेर गेलाय. बॉल इव्हन पडल्याबरोबर तो त्याच्या बाहेर निघत होता. जो जेनियन त्याचा नॅचरल ब्रेक आहे तो टाकलाय, तो मात्र लेफ्टीसाठी आउट कटर. फुलदन टाकला, बॅटची एज पाहायला लागलाय, शॉर्ट एक्स्ट्रावरचा फिल्डर बॉलकडे. 1 धाव मिळत असताना सिंगलच्या साह्याने धावसंख्या पुढे चालली. आपण पाहतोय ती 6 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये सुरुवात दर्जेदार करणं फार गरजेचं आहे, कारण चेस आहे 65चा. 65 धावांची. धावांचा या मॅच मध्ये चेस आहे, टार्गेट आहे. आणि सुरुवातीला आपण पाहतोय त्या फक्त 5 बॉलमध्ये 6 धावा. हवी तशी सुरुवात झाली नाही अजूनही कोळवलीची. पोल करायचा होता, बॉल खाली राहिलाय, गेलाय मागे. शेवटचा डॉट आला, पहिल्या षटकाचा खेळ संपला. 6ला नाबाद गोळवली. आदरणीय उद्योगपती, या स्पर्धेचे लाडके आयोजक, अध्यक्ष, कुलदैवत मित्रमंडळ आणि प्रोप्रायटर राणी ढाब्याचे श्रीमान जयेंद्र शेठ पाटील आणि संपूर्ण आमची टीम आहे. आयगाव देव क्रिकेट संघ नारिवली, रेग्युलर 40+. 6 धावा. कोला टाकलाय, बॉल निघालाय वाईडिश लॉंग ऑन कडे. सिंगल तर कंप्लीट झालेली. डीप मधून फील्डर, डबलचा कॉल आहे. थ्रू दी लाईन खेळलेला. यावेळेला ऑफस्टॉमचा बाहेर ठेवला होता. वाईडिश लॉंग ऑन कडे पुन्हा डबलचा कॉल. 2 धावा इथे मिळतात. डीप बाउंड्री आहे, तिथून थ्रो येईल तोपर्यंत सहज येतात. 2 धावा, 2च्या साहाय्याने दुहेरी अंकामध्ये आता धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 10 धावा. अटॅक करावा लागेल. जर मोठ्या फटक्यांमध्ये कन्वर्ट केलं नाही तुम्ही बॉलला तर 65 धावा फार मोठ्या होतील. गुरुदास दादा भोईर यांना विनंती असेल मंचाशी संपर्क साधा आपण लगेचच. 10 for 1 दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. पावपलेला कॅपिटलाइज करत असताना यशची विकेट पडली, कारण फर्स्ट ओव्हरमध्ये तितक्याशा धावा आल्या नव्हत्या.
पहिल्या षटकामध्ये आपण अवघ्या 6 धावा बघितल्या. चांगली बॉलिंग केली सुरुवातीला गोलंदाज श्रीधर केणी आणि आता आपल्याला पाहायला मिळतोय आर्यन केणी. पहिल्या 3 बॉलमध्ये 2 धावा, 1 विकेट. दीपक पाटील अष्टपैलू मैदानाचा आत आपल्याला पाहायला मिळतात 3rd नंबरवरती. ओव्हर विकेटने समोरच्यांकडून गोलंदाज आर्यन. लॉफ केलाय लॉंग ऑन कडे बॉल परफेक्ट मिडल ऑफ द ब्लेड. लुक त्या ताऱ्याप्रमाणे डोळ्यांचा नजरे आड. इट्स आउट ऑफ साइट. षटकार. पहिलाच बॉल फेस करत होता आणि पहिल्याच बॉलला फेकून दिलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकाराने धावसंख्या पुढे चालली 16 आकड्यावरती. हेच फटके पाहिजेत बिकॉज रिक्वायर्ड 14.70 आहे. किमान 14 धावा तुम्हाला बरोबर बनवायच्या आहेत कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 6 आल्या होत्या. 16 वरती सध्याच धावा फलक. पहिल्या डावाकडे जर आपण गेलो तर सर्वोत्तम इनिंग आपल्याला पाहायला मिळाली ती ऋतिक केणीकडून. 24 धावा 10 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून. त्यानंतर स्लॉग हिटिंग आपल्याला पाहायला मिळाली प्रथमेश कडून. त्याच्या बॅटमधून देखील 21 धावा आल्या होत्या. 2 इम्पॅक्टफुल इनिंग आपण बघितल्यात पहिल्या डावामध्ये पेठालेच्या बॅटर्स कडून. आत लागल्या बॉल मिड विकेटला. फिल्डर आहेत 1 धाव चोरतील. मिसफिल्ड झाली फर्स्ट मध्ये. बॉलला पकडता आलं नाही त्या फिल्डरला आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळते 17 वरती. दुसरी रजनी या स्पर्धेची. नेक्स्ट मॅच मध्ये कंबालपाडा आणि शिरडोन या दोन संघांना आपण पाहणार आहोत. कंबालपाडाचे समर्थक खेळाडू फार लवकर या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती. फुल लेंथ होता यावेळेला आलाय डॉट बॉल. षटक संपन्न. 2 धावा 17 विकेट पडले. 1 बॉल बाकी आहे त्या मॅच मध्ये 18 आणि 18 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या गोवली संघाला. 48 18 बॉल 48 धावांची गरज. इट्स ओव्हर टू टॉस बॉक्स शिरडोन अगेन्स्ट कंबालपाडा. राऊंड आले कसं ते म्हणतात करतात ना परत वेळेवरती उपस्थित नसले असं नाही. आम्हाला तुम्ही 7 वाजता बोलू ना कमिटीने. हां 7ला आम्हाला बोलून तुम्ही 11 वाजेपर्यंत थांबवता. आम्हाला सांगा की तुम्ही चौथी मॅच आम्ही कसं 7ला येऊ मग. गुरु प्रश्न त्यांच्याशी आम्हाला काय नाही. आता आमचा राऊंड चौथा तू 7ला बोल ना. आम्हाला पहिली मॅच खेळायची. आम्हाला बोलले पण ना पहिला राऊंड. सॉरी आपल्याला कुठे सांगले पहिला राऊंड होता आपल्या इथे. तरी आता तुमचा राऊंड होता चालू झाला. एक इनिंग मध्ये यायला पाहिजे ना तुम्ही टॉस. हॅलो नाही ना एवढं ऍडजस्ट करत आम्ही. बाकीच्यांना पण येणार ना असं नाही ना. चला टॉस करूया आपण. या दोन संघामध्ये रामशेठ भोईर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. हॅलो चला टॉस करण्यात येईल या ठिकाणी. हेड असा कॉल आहे. हेड आलाय. शेडून संघाने टॉस जिंकला. निर्णय फिल्डिंग करणार आहेत. ओके गौरव भगत यांच्याकडून पारितोषिक आलेले दिवाळीचे आहेत. दीपक पाटील यांना बॅक टू बॅक 3 सिक्सेस आणि 5,000 रुपयांचं. ऑनसेटला पुन्हा टर्न करायचं होतं बॉलला मात्र यावेळेला आलाय तो डॉट बॉल. 3rd ओव्हरमध्ये आपल्याला गोलंदाज पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतात ज्यांनी पहिल्या षटकामध्ये बॉलिंग केली होती. बघा 6 धावा खर्च केल्या होत्या मात्र पहिल्याच बॉलवरती या ओव्हरच्या 6 धावा आलेल्या दीपक कडून. 23 धावा फलकावरती आहेत. बॉल अजूनही बाकी आहे त्या मॅच मधले 16. एज आउटसाइड एज शॉर्ट थर्डला फिल्डर डावी लगावली पण बॉल नाही सापडणार. डीप थर्ड मॅनला गेलाय. या येत्या 4 धावा. राणी डावा चौकार.
27 धावा फलकावरती आलेल्या. धावा यायला सुरुवात होते. मॅच मध्ये येतोय गोळवली. दीपक पाटीलने अटॅक करायला सुरुवात केली. 15 बॉल 38 धावांची गरज. ऑन साइडला पिक करतात फार लवकर लेंथला. स्मॉल पंच ते देत आहेत. ज्या पद्धतीने आपण लेदर बॉल क्रिकेटमध्ये ऑन ट्राय करत असताना बॅकफुटला थांबल्यानंतर हे पंचचे फटके पाहतो, तसा पंच करत असताना बघितला. लॉंग ऑनकडे बॉल गेलाय. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचल्या पुढे ती 28 या आकड्यावरती. 14 बॉल 37 धावांची अजूनही गरज आहे. 2 बॉल इम्पॉर्टंट आहेत. फ्रंट लाईन बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय श्रीधर. तो विकेटच्या शोधात आहे, पण त्याला विकेट आतापर्यंत मिळाली नाही. फुल लेंथ बॅटचा चेहरा बंद केला. ऑन साइडला बॉल चालला मिड विकेट मध्ये. पहिली धाव पूर्ण झाले. डबलचा कॉल. 2 फिल्डर उचलून मिड विकेटच्या फिल्डरने थ्रो केलेला. 2 धावा सहजरित्या मिळतात. विशाल गायकरला आपण सलामीला पाहत आहोत, पण या डावामध्ये तितकासा इम्पॅक्ट त्याला टाकता आला नाही. दुसऱ्या बाजूने 3ऱ्या क्रमांकावरती आलेला दीपक पाटील त्याने अटॅक केलाय. आक्रमण आता दोन्ही बाजूने व्हायला पाहिजे. 13 बॉल 35 धावांची गरज आहे पेठालेच्या विरुद्ध गोळवलीला या मॅच मध्ये. लॉफ्ट केलाय. पिकअप शॉट. फिल्डर डीप मध्ये त्या ठिकाणी नव्हता. काऊ कॉर्नरला क्लिअर करणारा फ्लॅट विशाल गायकरचा आलाय षटकार. षटक संपन्न. 3 बाउंड्री चेक करूयात आपण. ऍक्शन रिप्ले. एका पायावरती उभा होता आणि थेट बाउंड्री लाईन वरती पडलाय का हा प्रश्न आहे, बिकॉज ती बाउंड्री लाईन उधळलेली आहे. तो चुना आपल्याला पाहायला मिळतोय. बाउंड्रीवरती तो उधळलाय, पण तो एक्झॅक्ट पडलाय तिथे की टप्पा पडल्यानंतर स्पर्श झालेला आहे. पाहूयात आपल्याला टीव्ही अंपायर सांगतील. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये जरूर होईल. हा षटकार असेल नसेल त्यानंतर आम्ही स्कोर तुमच्या समोर आणतोय. थोडासा वेळ आमचे टीव्ही अंपायर घेतील. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला दिसतंय हा बॉल येतोय आणि तो लँड झालाय, पडलाय. बाउंड्रीवरती. सो टीव्ही अंपायरचा डिसिजन आलाय षटकार. ओव्हरऑल 3 षटकांचा खेळ संपलाय. टोटल स्कोर आपण पाहूयात आणि तिथल्या फिल्डरने देखील लगेचच सिग्नल दिला होता. ही खेळाडू प्रत्येकाकडे असायला हवी. सो आलेला षटकार धावसंख्येला पुढे नेतोय. 36 धावा झाल्यात. 12 बॉल 29 धावांची गरज या मॅच मध्ये गोळवली संघाला. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. श्रद्धांजली चषक 2025 नारिवली. रात्र दुसरी या स्पर्धेची. पहिल्या फेरीतील 5वा सामना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे आजच्या दुसऱ्या दिवसातील. 12 बॉल 29 ची गरज असताना 4th ओव्हरमध्ये लेफ्टी स्पिनर पोल करायचा होता. मागे थांबलाय. बॉल पडलाय. वळतोय अगेन्स्ट द स्पिन. पहिलाच फटका खेळायचा दीपक पाटीलला. हालाय डॉट बॉल. 11 बॉल 29 धावांची गरज आहे बॅटिंग करत असताना पेठाळीच्या विरुद्ध गोळवली संघाला. पिकअप शॉट. गॅप मध्ये बॉल निघाला मिड विकेट कडे. फिल्डर वेगाने आले त्या ठिकाणी. मागे निघालाय बॉल. बॅकिंगला फिल्डर दोघे आले, पण एक बॉल तोही अडवता आला नाही. गेलाय सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार. हे चौकार ही मिसफील्ड तुम्हाला मागात पडणार आहे. चौकारासोबत धावा फलकावरती आपण पाहतोय 40. 10 बॉल 25. राईट झालाय बॉल. बाहेर वळलाय. डॉट बॉल. काय वळलाय बॉल. ही फिरकी गिरकी घेते सध्या तरी दीपक पाटीलची. ओहो पडलाय बॉल. यावेळेला वळत असताना पुन्हा एकदा येतोय डॉट बॉल. अक्षय केणेला आपण या ओव्हरमध्ये पाहत आहोत. बॉल बाकी आहेत 8 बॉलमध्ये 25 धावांची गरज. 40 ला 1 सध्या ही परिस्थिती आपण पाहत आहोत. 4th ओव्हरचे 2 बॉल बाकी आहेत. 8 बॉल 25. गोळवली खेचून मारण्याचा प्रयत्न. 1 मोर डॉट बॉल. आता गोलंदाजाने ओळखलं की फलंदाज एक्झॅक्ट करतोय काय. 7 बॉल 25 धावांची गरज आहे या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना गोळवलीला.
3 लागोपाठचे डॉट आले आहेत. एक चौकाराला तो मिसफिल्ड झालेला आहे. पहिलाही बॉल डॉट टाकला होता अक्षय केणी. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. कमी गतीने टाकलाय. एज होती, गरंगतोय बॉल. याही वेळेला डॉट बॉल. आता सामना चाललाय शेवटच्या षटकामध्ये जिथे 6 बॉल 25 धावांची गरज आहे. गोळवली संघाला काय बॉलिंग केलंय. मला आठवतोय टायगरची ती स्पर्धा एका मॅच मध्ये जवळपास 2 षटकांच्या स्पेलमध्ये 11 डॉट बॉल टाकण्याचा विक्रम या गोलंदाजाने केला होता. सो डॉट बॉल आणि त्याचं फार जवळचं नातं आहे. मॅच गोळवलीने आणली होती, पुन्हा ती आता थोडीशी लांब गेली आहे कारण 6 बॉल 25 उरलेत. लास्ट ओव्हरमध्ये फक्त आल्या त्या 4च धावा, त्या देखील मिसफिल्डच्या होत्या. 40ला 1, 4 षटकांचा खेळ संपला. 6 बॉल 25 धावांची गरज. सहा बॉल आणि 25 धावांची गरज आहे. लास्ट ओव्हरमध्ये काय बॉलिंग केली. मिसफिल्डच्या जर त्या 4 धावा नसत्या तर मात्र धावांचं अंतर आणि आपल्याला पाहायला मिळालं असतं. एकच विकेट पडली जयेश पाटीलची, पण त्यानंतर दीपक आला, त्याने मॅचला आणलं. विशालच्या बॅटमधून लास्ट ओव्हरच्या लास्ट बॉलवरती षटकार होताच. 3rd ओव्हरच्या मात्र 4th ओव्हरमध्ये कमबॅक. 6 बॉल 25 पाहिजेत. प्रथमेश केणीला आपण लास्ट ओव्हरमध्ये पाहतोय. संगीत क्षेत्रातील मोठं नाव दिलीपजी केणी पेठाले यांचे आगमन झालेले. विशालजी केणी, तेजसजी केणी आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. 6 बॉल आणि 25 ची गरज या मॅच मध्ये गोळलीला. पहिला बॉल राईट झाला, हुक करण्याचा प्रयत्न, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. फाईन लेगचा फिल्डर थांबला, पहिला टप्पा पडू दिला. ओव्हरथ्रो झालेला आहे. चान्स घेत होते विशाल 3rd रन साठी, पण नाही मिळणार. 2च धावा. 2च्या साहाय्याने धावसंख्या 42. 5 बॉल 23 धावांची गरज आहे. आपण जी मॅच बघितली झुणबुली विरुद्ध दातिवली, लास्ट ओव्हर मध्ये 6 बॉल 26 पाहिजे होत्या आणि सुरुवातीला 2 बॉल मध्ये 2 षटकार आले होते तुषारच्या बॅट मधून, पण त्यानंतर मात्र गोलंदाजाने कमबॅक केलं होतं. 5 बॉल 23 पाहिजेत. एज आहे मागे बॉल, फाईन लेग, पुन्हा ऍक्शन मध्ये. एकच धाव. माहिती आहे त्याला की 1 धाव पुरेशी आहे. जर थ्रो करण्याचा प्रयत्न केला कदाचित ओव्हर थ्रो झाला, एक्स्ट्रा धावा जातील. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 22 ची गरज या मॅच मध्ये. सिंगल डबल इम्पॅक्ट पडणार नाही. जी बॅटिंग ऋतिक केणीने केलेली आहे, जी बॅटिंग केली आहे प्रथमेश केणीने, त्या दोन्ही फलंदाजांच्या खेळीला उत्तर देत असताना सुरुवात चांगली केली दीपक आणि विशाल गायकरने, पण शेवट काय असेल. 4 बॉल 22 ची गरज. सोडून दिलं या बॉलला. अंपायरचा सिग्नल आहे वाईड. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर निघाला. मोठ्या फटक्यासाठी जाणारच आहे फलंदाज, त्यामुळे ब्लेंग अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजाची ही रणनीती मात्र आता अपयशी ठरली. त्याचं कारण वाईड आलाय. वाईडने धावसंख्या 44 वरती. 44. 4 बॉल आणि 21 धावांची अजूनही गरज आहे गोळवली संघाला. अर्ली बॅट स्विंग, अगोदर बॅट फिरली आहे. स्ट्रायकिंग एंडला चान्स होती, डायरेक्ट हिट मिस झालंय. आता याची गरज होती का. ओव्हरथ्रो 2 धावा इथे मिळत आहेत. 2च्या साहाय्याने धावासंख्येचा आपण विचार केला. टोटल स्कोर 46. 3 बॉल 19 धावांची गरज आहे. पहिल्या डावामध्ये विकेट पडले होते जवळपास 5. या डावामध्ये 1. 3 बॉल 3 षटकार आले तर मॅच जिंकेल गोळवली. 19 धावांची गरज आहे. 3 बॉल 19. साई श्रद्धा क्रिकेट संघ कमालपणा आणि वीर बजरंग शिरडोन दोन्ही संघांनी तयार राहा. यानंतर पुढच्या मॅचला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. आजच्या रजनीचा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जो असेल. राईट झाला बॉल, थिकट बाउन्सर. काय बॉलिंग केली आहे. लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाज अक्षय आणि आता आपल्याला पाहायला मिळतोय प्रथमेश. 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल मध्ये 19 धावांची गरज. दोन बॉल 19 ची मॅच आहे. सामना आता पुन्हा एकदा निसटतोय. गोळवली संघाचा आपण विचार केला तर 3rd ओव्हरमध्ये ऑन ट्रॅक होते, पण मात्र 4th ओव्हरमध्ये आलेल्या फक्त 4च धावा त्या मॅचला घेऊन गेल्या पेठाली संघाच्या बाजूने. गोलंदाज अक्षय केणी लास्ट ओव्हरमध्ये देखील चांगली बॉलिंग केली आहे. आतापर्यंत फक्त 6 धावा या गोलंदाजाने खर्च केला 5 बॉलमध्ये. शेवटचा 1 बॉल आणि ऑफिशियली आपण घोषित करू या मॅचचे विनर. कवसला बॉल पायाने चढवलाय. अर्थातच हा सामना संपला. 18 धावांच्या फरकाने सामना जिंकला तो पेठारी संघाने. आपला हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम गोळवली
या स्पर्धेमध्ये चांगला संघर्ष केला पण विजय मिळाला नाही. 18 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला पेठालीने आणि सामनावीरचं पारितोषिक आपण देऊयात. 10 बॉल 24 धावा ज्याच्या बॅटमधून आपल्याला नॉट आउट पाहायला मिळाल्या तो ऋतिक केणी ठरलाय मॅन ऑफ द मॅच.